तर चला युट्यूब फॅमिली, आज काय स्पेशल तर छान असा ढोकळा आपल्याला बनवायचा आहे. तर ढोकळ्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे नक्कीच इथे तुम्हाला दिसतंय. तर आपण पहिल्या चमच्यामध्ये घेतलेला टाटाचा सोडा, त्याच्यानंतर आहे ना लिंबू पावडर आहे आपल्याकडे आणि ह्या चमच्यामध्ये इथं तुम्हाला दिसतंय मीठ आहे, एक साइडला साखर आहे आणि छान असं तेल आपण घेतलेलं आहे. तर इथं मटेरियल तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगते. टाटाचा सोडा, लिंबू पावडर, मीठ आणि साखर आणि तेल. तेल कोणतं? खाण्याचं तेल आपलं. आणि इकडं तुम्ही बघताय तर इथं बेसन आपण घेतलेलं आहे. बेसन सुद्धा खूप छान घेतलेलं आहे आपण. तर बेसनमध्ये आपल्याला काय टाकायचंय तर हे सगळं बॅटर आपल्याला बेसनमध्ये टाकायचंय. आपण काय करणार पूर्ण बेसन छान असं चाळून घेणार आहे आता पटापट. आपलं नक्कीच तुम्हाला दिसते इथे जवळून व्यवस्थित. तर बेसन छान असं चाळून झालेलं आहे. तर बेसनात काय टाकायचं आपल्याला छान असं तेल टाकायचंय. पण तेलाचं सुद्धा प्रमाण तुम्हाला मी सांगते. तर नक्कीच तुम्ही आपण इथे ना मी भाजीला जितकं तेल वापरते ना तितकं तेल आपण इथे घेतलेलं आहे आणि आपण तेल सगळं आता याच्यात टाकून घ्यायचंय. साखर सुद्धा आपण टाकायची आहे. तर इथे मीठ सुद्धा आपण घेतलेलं आहे चवीनुसार आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचंय आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचंय. तर पाणी कसं टाकणार आपण जसं जसं लागेल तसं तसं पाणी टाकत जायचंय आणि बॅटर छान असं तयार करायचंय. तर नक्कीच मला इथं बॅटर दिसतंय आपलं छान असं तयार होऊ राहिलं. पुन्हा एकदा आपल्याला छान असं बॅटर हलवायचंय. आपण इथे ठेवलेली कढई आणि कढईमध्ये आपण टाकलेले पाणी आणि बाहेर बघता तुम्ही खूप सारा पाऊस चालू झालेला आहे. पाऊस सुद्धा दिसतोय तुम्हाला. तर मलाही माहित नव्हतं की इतका सारा पाऊस येणार आहे, पण अचानकच पाऊस आलेला आहे आपल्याकडे आणि ऊन होतं बरं का इतका वेळ आणि आता पुन्हा पाऊस चालू झालेला आहे दिसते नक्कीच तुम्हाला. तर चला आपला गॅस चालू केलाय आपण आणि डब्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आपण इथे दिसते तुम्हाला. तर कढईमध्ये ना छान असं पाणी उकळतंय. आपल्याला काय करायचंय आणि बाहेरचा पाऊस सुद्धा घरात येतोय तर इथे गॅसवर आपण खिडकी बसून घेऊ थोडीशी आणि इथं आपण जाळी ठेवलेली गॅसवरती. खाली पाणी टाकलेले आहे. पाणी टाकून आपल्याला काय करायचं आपला डब्बा छान असा गरम करायला ठेवायचा. जितका गरम डबा होईल ना तितकी छान आपली रेसिपी नक्की सुंदर होणार आहे. तर चला आपण पुन्हा आपल्या छान असं बेसनकडे वळूया आणि बेसनमध्ये अजून आपल्याला काय काय टाकायचं नक्कीच मला इथे दिसणार आहे. थोडं पाणी टाकायचं आपल्याला अजून आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण हळद पावडर सुद्धा टाकणार आहे. तर हळद आपल्याला काढून घ्यायची पुन्हा एकदा व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय लिंबू पावडर टाकून घ्यायची. तर थोडासा गॅस इकडचा कमी करूया आपण. तर आपण घेतलेली आहे लिंबू पावडर. लिंबू पावडर टाकून घ्यायची. त्याच्यावरती टाकायचे टाटाचा सोडा. त्याच्यावर टाकायचे थोडंसं पाणी. तर सगळं कसं छान फसफसून वरती आलेलं आहे नक्कीच मला इथे दिसतंय. आपण अजून थोडंसं पाणी वापरणार आहे. तर क्रिया बघा किती छान अशी घडत असते. टाटाचा सोडा आणि सॉरी टाटाचा सोडा आणि लिंबू पावडर आपण मिक्स केलेली आहे. तर नक्कीच मला तर चला बॅटर छान पटकन टाकायचे. करून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला काय करायचंय छान असं झाकण ठेवून घ्यायचंय आणि आपला ढोकळा कसा तयार होतो नक्की लक्ष द्यायचंय. तर झाकण सुद्धा मी इथे ठेवून घेतलेलं आहे. छान असं जिरं टाकून घ्यायचंय. तर तडका द्यायचा आपल्याला छान. एक चमचा जिरं टाकलेलं आहे आणि मोहरी टाकायची आपल्याला आपल्या आवडीनुसार. तर नक्कीच इथे तुम्हाला दिसतंय आपण काय खूप पुढे नेणार नाहीये आणि आपल्याला साखर सुद्धा टाकून घ्यायची आहे. साखर सुद्धा आपण टाकलेली आहे. मीठ आणि मिरची सुद्धा आपण टाकलेली आहे. लसूण सॉरी एक मिनिट. मिरच्या टाकलेल्या, कोथिंबीर टाकलेली आपण आणि मीठ टाकायचं आपल्याकडनं अजून बाकी राहिलेले तर मीठ सुद्धा आपण टाकून घेणार आहे. तर गॅस पुन्हा एकदा फुल करायचे आपल्याला. नक्कीच तुम्हाला इथे रेसिपी जवळून दिसते आपली. तर कशाचा तडका आहे आपल्याकडे
तर छान असा मस्त आपल्याकडे बेसन ढोकळा बनतोय. तर बेसन ढोकळ्याची रेसिपी आपली चालू आहे. तर नक्कीच तुम्ही इथं बघताय फोडणी छान अशी तयार होऊ राहिली आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. 1 चमचा आपण साखर टाकलेली आहे आणि पाणी सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं. तर पाणी किती टाकायचं तर आपल्या अंदाजानुसार आपल्याला कसा पाहिजे ढोकळा त्यानुसार आपण पाणी टाकून घेणार. तर चला पाणी सुद्धा इथे घेतलेले पाणी सुद्धा मी टाकून घेते आता. तर गॅस थोडा कमी केलेला आहे. तर हळूहळू बरोबर उकळी येईल त्याला. तर थोडंसं आपण 2 ते 3 चमच्याचं पाणी टाकलेलं आहे. इथं दिसतंय तुम्हाला आणि उकळी यायला सुद्धा छान अशी सुरुवात झालेली आहे. तर नक्कीच पाण्याला उकळी येते. तोपर्यंत आपण इकडं काय केलेलं नक्कीच बघायचं तुम्ही. तर कढईने थोडी वाफ जात होती. तर आपण काय केलेलं आहे वाफ जाऊ नये म्हणून आपण कपडा लावलेला आहे कढईने. आता हा कपडा मी इथं काढून घेते. नक्कीच तुम्हाला रेसिपी दिसते. तर काचेचं आपण झाकण ठेवलेलं आहे इथे आणि त्याच्या आतून सगळे तुम्हाला बबल्स दिसताय अशी म्हणजे वाफ आलेली आहे. तर नक्कीच आपण पुन्हा एकदा झाकण काढून बघू आणि खाली इथे गॅस चालूच आहे. आपले दोन्ही गॅस चालूच आहे. पाऊस सुद्धा कमी झालेला आहे बघा. पाऊस कमी होऊन गेलाय, उघडून गेलाय बऱ्यापैकी आणि आपल्या ब्रह्मकमळाला छान अशी कळी आलेली इथं दिसते तुम्हाला. पुन्हा एकदा आपल्याकडे ब्रह्मकमळ उमलते. तर नक्की छान असा पाऊस सुद्धा पडून गेलाय. तर चला आपलं ढोकळा आपल्याला बघायचं कसं झालंय. तर हा जो किचनचा कपडा आहे ना तर तो आपण काढून घेतलेला आहे. इथं बघताय तुम्ही छान अशी ग्रीप आली की नाही आपल्याला चेक करायची आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. मला तर बरं वाटतंय जरा. पण मग चाकू आपल्याला हे करावं लागेल त्याच्यात टाकल्याशिवाय कळणार नाही आपल्याला. तर आपण चाकू टाकून बघायचंय. तर बघूया आपण. तर सुंदर असं चाकू सुक्काच निघालेला आहे बघा. चाकूला काही लटकलेलं नाही, काहीच नाही. हे बघा. म्हणजेच आपला छान असा ढोकळा इथे तयार होणार आहे. आपण गॅस सुद्धा आता मी बंद करून टाकलेला आहे. आणि 5 ते 10 मिनिटं आपण ठेवू. कढईची ग्रीप सुद्धा तुम्हाला जरा बऱ्यापैकी दिसते व्यवस्थित अगदी. आणि इथे केलेले आपण मस्त ढोकळ्याचं बॅटर तयार. तर नक्कीच तुम्हाला इथे दिसते व्यवस्थित अगदी. उकळी आलेली आहे. बंद करायचं गॅस आपल्याला आता बऱ्यापैकी. तर चला आपल्याला ढोकळा छान असा काढून घ्यायचा आहे. सुंदर अशी रेसिपी आपली तर तयार होणार आहे. नक्कीच तुम्ही बघू शकता. तर ढोकळा आपला छान असा थंड झालेला आहे डब्यामध्ये आणि आता त्याला मी छान असं काढून घेणार आहे. तर कशात काढायचं आपल्याला तर डिश आपल्याकडे डिशमध्ये पलटी मारायची, याला पकडायचे छान आणि काढून घ्यायचंय. तर नक्कीच इथे तुम्हाला दिसणार आहे असा ढोकळा आपला निघतो का नाही निघतो बघूया आपण. तर नक्कीच निघायलाच पाहिजे. तर सुंदर असा ढोकळा इथं. अरे बापरे. येस. सुंदर सुंदर आणि सुंदर. नक्कीच छान अशी ग्रेव्ही इथे दिसते आपल्याला. नक्कीच स्पंजली असा ढोकळा आपला इथे तयार झालेला दिसतोय मला. तर आपल्याला काय करायचं छान असं कट करून घ्यायचं याला आणि ग्रिप सुद्धा तुम्हाला इथली सुद्धा ग्रिप मी दाखवते. तर अगदी जवळून बघू शकता तुम्ही कसा वाटतोय आपला ढोकळा. तर ग्रिप सुद्धा छान अशी आलेली आहे. तर सगळ्यात पहिले आपण मधून स्टार्ट करूया. तर स्पंज बघताय तुम्ही सुंदर आणि सुंदर दिसू राहिला आपल्याला. तर आपल्याला 1, 2 असे
तर सगळ्यात पहिले आपल्याला करायचं काय आता, आपल्याला वडी चेक करायची आपली स्पंज किती आला आणि किती नाही. तर सुंदर आणि सुंदरच आहे बघा. तर सुंदर अशी ग्रीप आलेली ढोकळ्याला. आपला ढोकळा पुन्हा आपण जागच्या जागेवर ठेवून द्यायचा आहे आणि छान अशी केलेली फोडणी आपल्याला टाकून द्यायची.